नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी वंदना, तुमचं वंदना फॅशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 6.5 इंचाची बाई कटिंग कशी करणार आहोत ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे माप. तर मी इथं बाईचं माप लिहून घेतलेलं आहे. 36 साईजची छाती आहे. छाती 36, बाई उंची आहे 6.5 इंचाची, दंडगीर आहे 6 इंचाचा. तर छातीचा जो चौथा भाग असतो तो आपल्याला बाईची जी घडी असते ती घ्यायची. तर इथं आहे छातीचा चौथा भाग 9 इंच. तर आपण बाईची घडी घेणार आहोत 9 इंच. तर तसं नाही जमलं तर आपण आपला जो मोंडा असतो तो असा ठेवायचा. हे बघा, असं मोंडा ठेवायचा आणि तो तिरक्या साईडने असं क्रॉसमध्ये ह्या टोकापासून ते इथपर्यंत असं क्रॉसमध्ये मोजून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण मोजून घे. इथं आहे आलेला 7.5 इंच. तर 7.5 इंचमध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. तर येईल आपल्याला 9 इंच. तर आपण बाईची घडी घ्यायची आहे 9 इंच. तर आपण त्यासाठी आपण पेपर घेऊ. डबल फोल्ड केलेला पेपर घ्यायचा आहे. जी फोल्ड असलेली बंद बाजू असते ती आपल्या साईडने घ्यायची आहे आणि खुली बाजू असते ती पुढच्या बाजूने घ्यायची आहे. तर त्या अगोदर आपल्याला बाईची उंची घ्यायची. जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि एक खुशखबरी, आपल्या चॅनलवरती 9 तारखेपासून म्हणजे उद्या सोमवार 9 तारखेपासून लाईव्ह शिवण क्लास घेतले जाणार आहे. जर ज्या मैत्रिणींना तुम्हाला शिवण क्लासची खूप खूप आवड असेल तर उद्या 1 वाजता आपल्याला आपल्या चॅनलवर लाईव्ह शिवण क्लास घेतले जाणार. तर ज्यांना ज्यांना आवड असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह शिवण क्लास शिका. ठीक आहे. तर जे नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्याआधी आपण ब्लाऊज बाईची जी उंची असते ती उंची टाकून घ्यायची आहे. तर आपल्याला 6.5 इंचाची बाई घ्यायची. तर आपण आधी 6.5 इंच बाईची उंची घ्यायची आहे. आणि अस्तरची बाई जर असेल तर त्याच्यात 1 इंच मिळवायचं आहे अस्तरची बाईवर. आणि 6.5 अधिक 1 तर 7.5 इंच बाईची उंची घ्यायची आहे. जर बिना अस्तरचं ब्लाऊज शिवायचं असेल तर बाही उंचीमध्ये 2 इंच आपल्याला मिळवायचं आहे. तर इथे आपल्याला बिना अस्तरची बाईची बाही काढायची आहे. तर आपण इथे उंची घेणार आहोत. 6.5 इंचाची बाई आहे आपली. तर आपण त्याच्यात 2 इंच मिळवणार आहोत. तर 8.5 इंच आपण बाईची उंची घेणार आहोत इथं. ते इथं मी 8.5 इंच बाईची उंची घेतलेली आहे. सेम पुढच्या साईडने पण 8.5 इंच इथे मोजून घ्यायचे. ते इथे सरळ रेष पण ओढून घ्यायची. अशा पद्धतीने आपण उंची मोजून घेतलेली आहे. तर आपल्याला घ्यायची आहे बाईची घडी. तर बाईची घडी मी तुम्हाला आधीच सांगितले, छातीचा जो चौथा भाग असतो तो आपल्याला इथे टाकायचा असतो. तर अशा पद्धतीने आपण बाईची घडी, छातीचा चौथा भाग आहे आपला 9 इंच. तर आपण इथे 9 इंच घ्यायचं आहे. इथे पण आपण सरळ रेष ओढून घ्यायची. तर हे बघा, इथं आपला बाईचा जो बॉक्स असतो तयार झालेला आहे. या साईडने आपण बंद बाजूकडनं बाईची उंची घेतलेली आहे. बाईची उंची 6.5 अधिक 2 इंच 8.5 इंच बाईची उंची घेतलेली आहे. त्यानंतर आपण बाईची घडी घेतलेली आहे. बाईची घडी छातीचा जो चौथा भाग असतो 9 इंच तो आपण इथं टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला समोरच्या साईडने वरच्या बाजूने आपल्याला कॅप हाईट मोजायची. तर काही मैत्रिणींना प्रश्न पडतो की कॅप हाईट कशी काढायची. तर ज्यांना कॅप हाईट काढता येत नसेल त्यांनी जी आपली घडी असते 9 इंच, तर 9 इंचमध्ये अर्धा इंच मिळवायचं आपल्याला. अशा पद्धतीने या टोकापासनं तर जिथे 9 इंच येणार आहे, 9.5 इंच येणार 9.5 इंच येणार आहे तिथं आपण मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा, इथं मी मार्क करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं मोजून घ्यायचं आहे आपण
कॅप हाईट किती आली तर आपली कॅप हाईट आलेली आहे 2.25 इंच, म्हणजे 2.75, 2.25 इंच आपली कॅप हाईट आलेली आहे. त्यानंतर या साईडने सरळ बाजूनी 2 इंच आपली मार्जिन घ्यायची आहे. तर बघितलं आपण 2 इंच मार्जिन घेतलेली आहे. त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला बाहीला आकार देण्यासाठी इथे पण 2 इंच घ्यायचं आहे मागील आकारासाठी, आणि पुढच्या आकारासाठी 1 इंच घ्यायचे. अशा पद्धतीने आपण बाहीला आकार देण्यासाठी तर 2 इंच घेतलेले आहे आणि पुढच्या आकारासाठी 1 इंच घेतलेला आहे. त्यानंतर जर कोणाला आकार जमत नसेल बाहीचा तर अशा पद्धतीने जे 2 इंचाचा पॉईंट आपण दिलेला आहे आणि हा 2 इंचाचा, हे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे. जॉईंट केल्यानंतर त्याच्यावरच असा आपण बाहीचा थोडा गोल राऊंडमध्ये असा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपण जो पुढील बाजूचा 1 इंचाचं जे माप घेतलेलं आहे त्या तिथून पुढील बाजूचा आपण आकार द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपले बाहीला आपण आकार देऊन घेतला आहे. इथे आपण 2 इंच घेतलेला आहे. त्यानंतर इथे 1 इंच, पूर्ण बाही उंची आपली आहे 6.5 अधिक 2 इंच बरोबर 8.5 इंचाची बाही आपली तयार झालेली आहे. त्यानंतर आपण कॅप हाईट घेतलेला आहे 2.25 इंच. बाहीची रुंदी तुम्हाला सांगितले की छातीचा चौथा भाग, बाहीची जी रुंदी असते म्हणजे घडी असते ती घेतलेली आहे 9 इंच. त्यानंतर आपण बाहीला जो आकार असतो तो आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर आपण बाही कट करू त्यानंतर आपल्याला इथे दंडघेर घ्यायचा आहे. बाहीचा दंडघेर आहे 6 इंच आणि आपल्या शिलाई मार्जिनसाठी इथे 2 इंच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे 8 इंच पूर्ण घेतलेला आहे, 6 इंच दंडघेर आणि 2 इंच मार्जिन. तर आपण हे पॉईंट असे फिटिंगचे पॉईंट असे जोडून घ्यायचे. तर आपण ही बाही कट करून घ्यायची. आधी वरच्या साईडचा जो आकार असतो तो कट करायचा आहे. ही बाही आपली रेडी झालेली आहे. आपण वरच्या साईडचा आकार आधी कट करून घेतला आहे. त्यानंतर बाही सरळ करून जो पुढील मोंडा असतो पुढच्या साईडचा जो आकार हा कट करायचा आहे. तेव्हा आपण हा आकार कट केलेला आहे. त्यानंतर आपली ही बाही रेडी झालेली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही किती सुंदर बाईचा आकार आलेला आहे. इथे आपल्याला फिटिंगची टीप येणार आहे. त्यानंतर आपली बाही अशी येणार आहे. बघून घ्या. तर अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट पण करा. आणि उद्या दिनांक 9/9/2024 रोजी आपल्या चॅनलवर लाईव्ह शिवण क्लास घेतले जाणार आहे. तर ज्या ज्या मैत्रिणींना लाईव्ह शिवण क्लास शिकायचा असेल त्यांनी रोज 1 वाजता लाईव्ह या आणि शिवण क्लास अगदी फ्रीमध्ये शिका. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.